गुड मॉर्निंग. शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. इकडे बघा आमचा रात्रभर पाऊस चालू आहे. आता तर जोर वाढलेला आहे पावसाचा. आणि इकडे बघा कोल्हापूरला ह्यांचं जायचं आज कॅन्सल झालेलं आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही तयार आहोत. ह्यांच्यासाठी सगळं उठून नाश्ता केलेला आहे. हे पहा इकडे मी खिचडी तयार करून ठेवली ह्यांच्यासाठी. म्हणलं नाश्ता द्यावा ह्यांना. टिफिनमध्ये 6लाच निघणार होते हे. आता वाजलेले 7, पण पावसाअभावी त्यांना काही निघणं झालेलं नाही आहे. गुड मॉर्निंग. शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. बघा पहाटे 4:30चा गजर होता आणि 4:30लाच जवळजवळ 4:45-5लाच उठलेले. आणि हे बघा खिचडी सगळी केलेली तयार. ह्यांनी पण झालेली तयार. पण पाऊस काही थांबायलाच तयार नाही आहे. पाऊस चालूच आहे सतत. मग गावाला जाऊन काही उपयोग नाही. आणि कोल्हापूर साईडला खूप पाऊस असतो आणि त्याचं काय सांगता येत नाही. तिकडं पूर पण येऊ शकतो. त्याच्यामुळे ना आज कोल्हापूर जाणं पुन्हा कॅन्सल झालं. आता सोमवारी जाते. चला आता मी ना एकदा चहा बनवते मी. आणि बघा असल्या पावसामध्ये आमच्या भांड्यावाल्या मावशी येतात का नाही ते एक टेन्शन आहे. आज रसिकाला पण जायचं ऑफिसला. पिल्लूची शाळा. आता पिल्लूची शाळेत कसं बघू आता. हां मग चहा बनवते ना. हां नाही ती रिक्षातनं पण येते म्हणा भांडेवाली. हे बघा पाऊस आमच्याकडचं. हे बघा पाणी इथं असं आहे बघा. पाणी नुसतं सगळीकडे वाहतंय. माझी नेहमीप्रमाणे देवपूजा झालेली आहे. गजानन महाराजांची आणि माझ्या इकडे कुलदेवतेची पूजा लवकरच झालेली आहे. आज अर्धा तास लवकर झाली रोजच्याप्रमाणे. दाखवते आज. हे बघा हे पहा माझे गजानन महाराज. किती प्रसन्न वाटतं पूजा झाल्यानंतर. खूपच छान वाटतं. बघा पाऊस आता किती वाढलेला आहे. बरं झालं आमच्या मावशीबाई येऊन गेल्या भांड्याच्या. काय देऊ. हे पहा मी तोंडल्याची भाजी टाकलेली इकडे. आणि तोंडले किती बारीक बारीक चिरलेत बघ. मला ह्यांनी सांगितलं होतं तोंडले बारीक बारीक चीर, मोठे नको. मी नेहमी काय करते उभे असे चिरत असते. उभे फोडी करत असते. पण आज केलेले बारीक फोडी. आता टाकली तोंडल्याची भाजी कुकरमध्ये टाकलेली आहे. आणि थोडंसं त्याच्यात दाण्याचा कूट, शेंगदाण्याचं कूट घालते आहे. पाऊस बघा थांबायचं काही नाव घेईना. केवढा पाऊस आहे जोरात. इकडे बघा पावसाचा जोर. आणि पाऊस कुठपर्यंत यायला लागले बघा. आमच्या ह्या ड्राय बाल्कनीमध्ये पाऊस यायला लागलाय. फारच जोर वाढलाय आता पावसाचा. हे पहा इकडे मी बनवते मटकीची उसळ, मटकीची भाजी. ही आता खास करून माझ्यासाठी थोडीशी तिखट केलेली आहे. हे खाल्ले तर ठीकच आहे. कारण का ह्यांना केलेली, मिस्टरांनी केली तोंडल्याची भाजी केलेली आहे. तर आता मटकी किती खातात काय माहीत नाही. थोडी त्यांना थोडी खाली तर खाऊ दे. थोडीशी तिखट केलेली आहे. आणि हे पहा विरांशला हे शेवगा शेंगा आवडतात म्हणून त्याला मिठामध्ये उकडून शेवगा शेंगा घेतलेले आहेत. आणि तो टिफिनमध्ये घेतलेले आहेत. आज काय ह्यांचा टिफिन नाही आहे, मिस्टरांचा टिफिन. त्याच्यामुळे माझं एकटीचाच टिफिन भरती आहे. आणि ह्यांच्यासाठी मिस्टरांसाठी बघा तोंड्याची भाजी
केलेले आहे. तर आता बघा सगळं किचन ओटप आवडते. इकडे होती आता शिट्टी भाजीची, मटकीची भाजीची. हे बघा मी उतरली खाली आणि रसिकाकडे चालली. बघा हे बघा पाणी, पाऊस किती बघा, सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. पाणी कसं वाहत आहे बघा, पाणी पाणी पाऊस. छत्री काय उघडतच नव्हती. वारं बघा, वारं तर किती आहे. बघा जाळी उघडली, हे जाळीचे हे दरवाजा गार वारे यायला लागले ना. हा किती गार वारे यायला लागले बघा बघा बघू. हा हा कुठे गेला आई, कुठे गेला इकडे इकडे आई, कुठे गेला का घेतो रे ढमड्या. हा काय घेऊन वीरांच्या घरी आली मी आणि पहा किती बघा पाऊस आहे, चालू आहे. आत्ता थोडंसं मला वाटतं कमी आहे, पण ते वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो. इकडं बघ पाणी बघा, पाणी कसं इकडं तिकडं वाहतंय हे पाणी. हो की नाही वीरा, किती पाणी वाहतंय बघ. जसं काय पाणी टाकायचं नसतं तर झाडाला. ते बघा इकडे इकडे दिसतं आहे नाही बाबा. पाणी पावसात काय होतं माहिती का, झाडं रडतात, झाडं रडतात. ते म्हणतात मला पाणी नको, मला पाणी नको जास्त, मला पाणी नको. पाऊस वाढलाच आहे बघा. आणि त्याच्यामुळे आज काय हे आज आबा गेलेच नाही सोला गावाला. हाय कर सगळ्यांना, हाय हाय, कशा आहात. किती पाऊस आहे सांग सगळ्यांना, सगळ्यांना सांग किती मोठा पाऊस आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का विचार सोना, तुमच्याकडे आहे का पाऊस. हां तरी आमचं डॅडू तसंच गेलं आहे पावसामध्ये, 4 व्हीलर घेऊन गेलं तसंच. हो की नाही, डॅडू तसंच गेलं ना ऑफिसला. बघा हे बघा वीरांसाठी हां रसिकाने केलेले आहेत आप्पे. सगळ्या डाळी मिक्स केल्या का गं, सगळ्या डाळी मिक्स करून आप्पे केले. चटणी पण केलेली आहे. थांब झाकते बाळा. हे बघा झाकलेलं आहे. की पीठ तयार, पीठ केलं काल रात्रीच मी सगळं भिजवून केलेलं आहे. आणि इकडे चटणी बनवलेली आहे. आज रसिकाला जायचं आहे, आज काहीतरी इव्हेंट आहे, दुपारी जाईल. विनाश असं का बसलाय, काय खातो, खालचं खाऊ नको, खालचं खायचं. डाळी पोटात जा. हे बघा खात नाही तो. छान फुगलेत, सगळ्या डाळी मिक्स करून केले तर. आणि भात थोडा, हा तांदूळ घालावंच लागतो. आणि थोडे तांदूळ मिक्स केलेत. पौष्टिक जरा पोटात जातात, डाळी जातात सगळ्या. त्या हिशोबाने रसिकाने पिलूला नाश्ता केलेला आहे विरांशला. आणि आज विरांशला स्कूलमध्ये नाही सोडणार आहे का स्कूलमध्ये मम्मा, नाही. आणि उद्या जाणार ना तू, हां उद्या जाणार आहेस ना, प्रॉमिस कर मम्माला. उद्या जाणार आहे मम्मा, सांग मम्माला. हां प्रॉमिस कर, प्रॉमिस म्हणू मम्माला. शाळा बाळ आहे ते. लागेल. हे बघा विरांश कसं खेळतो बघा. विरांशला दिलेली आहे तुरीची डाळ. आता तुरीची डाळ सगळीकडे सांडलेली आहे विरांशने. विरांश असं खेळतात का, पाय देऊन येत असं डर्टी म्हणतात. सगळी भरून ठेव मम्मा. ना मम्मा कुठे गेली सांग सगळ्यांना. मम्मा कुठे गेली सांग म्हणू. मम्मा कुठे गेली. विरांश वरती चढायचं नाही. बघा घरी विरांश आणि मीच आहे, 2 जण आहोत. विरांशची मम्मा गेली, रसिका गेली ऑफिसला. आणि आता बघा 11:15 वाजलेले आहेत दुपारचे. म्हणू तर त्याला बघा टॉम अँड जेरी आता लावून दिलं. का तर ते मावशी आल्या होत्या झाडू पोछा करायला, तो काय सारखं खाली पळत होता. मग त्याला काहीतरी लावून द्यावं म्हणून मी टॉम अँड जेरी लावून दिलेला आहे. आणि तो बसला. आता त्याला ना आंघोळीला पाणी ठेवलंय. सोलर आहे यांच्याकडे, पण आता काय होतं सतत पावसामुळे सोलरचं पाणी अगदी कोमट यायला लागले.
रसिकाकडे गिझर आहे, पण गिझर काय मी लावलेले नाही. विरांश कसं जमळ्यात येते. तर मी काही गिझर लावलेलं नाही. तिकडं गॅसवर पाणी तापायला ठेवलं आहे आणि विरांशला घालणार मी माझ्या राजाला आंघोळ घालते गरम गरम पाण्याने. गरम गरम पाण्याने आंघोळ घालणार आहे माझ्या नीनाला. आपण दाखवू पाऊस कसा आहे. हात काढ बोल तिथला हात काढ. हात सोड नाही तर मी. हे बघा पाऊस कमी झालेला आहे. चालू आहे पण कमी झाला आहे. आता विरांशला आंघोळ घालायची आहे आणि विरांशचं डॅडू येणार आहे. विनायक येणार आहे दुपारून. हाफ डे म्हणजे हाफ डे वर्क घरनं करणार आहे. पाऊस येते बघा, गार वारं सुटले. म्हटलं चला आता विरांशला ना गरम गरम पाणी करूया. गॅसवर ठेवले मुद्दाम. इकडे गिझर लावायचा, पुन्हा हा मध्ये येणार, त्याविषयी गॅसवर ठेवून टाकलेलं पाणी तापायला. आता बघा दुपारचे वाजले 2 आणि विरांश झोपलेला आहे. तर विनायक येईल, विरांशचे पप्पा. आणि त्यांनी काय टिफिन दिला नाही. दुपारी तर घरी येणार आहे म्हटल्यानंतर मग टिफिन नाही नेलेला. तर रसिका तर जेवायला तिकडेच आहे ऑफिसमध्ये. तर तिने टिफिन नाही नेलेला तिकडं ऑफिसमध्ये असल्यामुळे. तर मी इकडे बनवते, आप्पे बनवते थोडे विनायकसाठी, जावईसाठी. आणि मी आणलेली आहे मटकीची उसळ आहे माझ्याकडे भाजी. तर विनायक आला तर दोन्ही त्याला देईन. बाई रसिकाची पोळेवाली मावशी आहेत ना, ते येऊन पोळ्या करून गेलेल्या आहेत. पोळ्या आहेत. तर बघा मी फक्त एवढे आप्पे बनवते. चला विरांश झोपलेला आहे, तोपर्यंत मी बनवून ठेवते. विनायक येईलच तोपर्यंत. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.